कृष्णा ही कशी काय सांगू तुला? आहे ठीक आहे, पण तुझं काय काय ठरवलंयस तू? काय ठरवायचंय तर जे ठरवायचंय ते नशिबाने ऑलरेडी ठरवलं. जिथे माझं नशीब नेईल ना तिकडे मी जाणार. दादा, मी हे गाव सोडणार आहे. वेड लागलाय का तुला अर्जुन? हा नाही नाही, ह्या असल्या टोळे भैरवांना घाबरून तू गाव सोडतोयस? प्लीज काहीही कर पण ही चूक नको करूस आयुष्यात. तू घराच्या बाहेर पडलास ना, तसं हे बलराम आणि विश्वंभर मामा सगळ्यावरती अधिराज्य असल्यासारखे वागायला लागले. हे दोघे सगळं विकून खातील, पण माझी, कृष्णाईची, प्रियाची, मामीची, पंक्याची काय अवस्था करतील आता हे तुला वेगळं सांगायची गरज नाही. आणि एवढं सगळं होऊन बी अर्जुनराव त्या घरात राहायला तयार झालं? नाही म्हणजे नाहीच म्हणत होता तो, पण मीच तयार केला. आता म्हणलं इथे नाही तर कुठे राहणार होत आपण. जाऊ, मला एक सांग, तुझ्यात आणि अर्जुनरावांच्यात सगळं ठीक आहे ना? व परत काय वादावादी वगैरे काय? अरे मामा, काय तुझे प्रश्न? आमच्यात कधी काय ओके नव्हतं रे. साऊ, ज्यानं तुला खोटं बोलायला शिकवलं त्याच्याबरोबर खोटं बोललेस तू? हे बघ साऊ, खरं काय चाललंय ते सांग मला. मामा, मी तुझ्याशी कशाला खोटं बोलू? अरे अर्जुन पण आता नाहीये घरी, नाही तर त्याला फोन दिला असता. त्याला म्हणलं असतं सांग बाबा, सांग काय खरं काय खोटं ते. बर, मी आता म्हणलं लगेच त्याला फोन करू नकोस हा. म्हणजे तो कामावर गेलाय, उगाच चिडेल वगैरे म्हणून. आणि मामा, तू नको ना काळजी करू इकडची, मी बघते काय करायचं त्याचं पण, आणि ते जे टोळ भैरव बसले त्यांचं पण. अगं साऊ, तू एकटी सगळं कसं काय करणार आहे? हे बघ, आता ताई पण एकदम मुख्यमध्ये आहे, मी येतो तिकडं. मामा, अरे नको म्हणते ना, तू थांब तिकडच काही दिवस, आणि निदान तू तिच्या जवळ आहेस तर तिला बरं तरी वाटेल ना. तिला सांग आणि उपास तापास आता बंद कर. हा, लक्ष ठेव जरा तिच्यावर. बर, काळजी घे आणि फोन करत जा. हो करते, चल ठेवते आता. साऊ बोलली सगळं बरं आहे, मला नाही वाटत. सॉरी, मी खूप स्वार्थी विचार करतोय, पण प्लीज माझ्यासाठी नाही तर तू घराबाहेर पडत असताना तुझ्यासाठी जिचा जीव तिळतिळ तुटत होता त्या प्रियासाठी थांबावं लागेल तुला. कृष्णाईसाठी थांबावं लागेल, तुझ्यावरती आईसारखी माया करणाऱ्या मामीसाठी तुला थांबावं लागेल. तू गाव सोडून नको जाऊस, हवं तर पाया पडतो मी तुझ्या. आधारे काय करतोय? ते करायला हवं ना तेच करतो. नको प्लीज. कोणाला गरज आहे माझी? कोणीच नाहीये. आमच्यासाठी तू सगळं काही आहेस. त्यामुळे प्लीज अर्जुन, मी रिक्वेस्ट करतो तुला, प्लीज तू कवठे भैरवगड सोडून कुठं जाऊ नको. प्लीज मी रिक्वेस्ट करतो तुला, प्लीज नको जाऊ. प्लीज अर्जुन, प्लीज.
आईसाहेब जेवण आणलंय, जेवण करून घ्या. नाही, नकोय आम्हाला. अहो असं जेवणाला नाही म्हणून कसं चालेल? तुला सांगितलं ना, नकोय आम्हाला, घेऊन जा. अहो आईसाहेब असं का म्हणून पोट मारायलाय? काय झालं? नाही ते जेवण. जात बघतो. चाल. काय आई, असं नाही करायचं. हं चला पटकन खाऊन घ्यायचं. एकदम छोटूसा घास घेतलाय बघ आता. हा हे घ्यायचं चिवचा घास. आई, अगं लहानपणी तूच तर आम्हाला शिकवलं ना, अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं. ते असं टाकून द्यायचं नाही. लोकांना मिळत नाही, आपल्याला मिळतंय, तर त्याची किंमत ठेवायची. आता तू विसरले, त्याला काय अर्थ आहे? काय दिवस आलेत बाबू. पोरालाच आईचा वर्ग घ्यायची वेळ आली. आणि आता इथं अख्खी शाळा कोणाची? बलराम. अभ्यासक्रम बलरामचा, हेडमास्तर बलराम. त्यामुळे तुझा तास तर होणारच. कारण कसे, आजपर्यंत तुझं प्रेम तर माझ्यावरून कधी उतू गेलं नाही. एवढं माझं प्रेम आहे ना तुझ्यावर, एवढे दिवस तरी तुला जिवंत राहावं लागेल. हेरडे. त्यामुळे कसं खायचं प्यायचं टुनटुनीत राहायचं. कसलं टेन्शन घ्यायचं नाही. जेवढं मी सांगतोय ना तेवढं आणि तसंच करायचं. आणि तसं जर नाही झालं तर बलराम काय करल? आई शंभर. तुला माहितीये का, आईला ना पोराच्या मनातलं सगळं कळतं. तुला तर पहिल्यांदा माझ्या मनातलं कळले आई. हे बघ, ज्या गोष्टी तुला खावं लागेल, हे बघ सगळं खायचं बरं का. एकूण एक घास खायचा. चला चला खा ना. हे बघ असं नाही करायचं. दर गिळ, चिवचा काऊचा सगळा घास फिरवतो तुला आता. खा खा खा. खा सगळं खायचं. खा खा खा. अरे बापरे, पाणी पाणी. आईला ठसका लागला. तू पाणी पिय, भरपूर पाणी प्यायचं. जे म्हणलं की गिळायचं. चला, राहायचं तर झालं. आता पोटाचं काय ते बघावं लागेल. सावे, काहीतरी जुगाड कर आता.